उसी टाइम वो दोनों बच्चों की जरूरत थी, तो वो बच्चे मैंने मेरे घर पे संभालने के लिए लिए थे, लेकिन मैं तभी मेरे हस्बैंड रिटायर्ड हो गए थे और मेरे पास सोर्स नहीं था, पैसे का कुछ भी नहीं था। एक ट्रस्ट खोल के देता हूँ, तेरे को मदद भी मिलेगी और ये बच्चे बाहर पड़ेंगे और दुनिया में बहुत से ऐसे बच्चे हैं कि उनको जरूरत है। इसीलिए मैंने 2 बच्चों के ऊपर ये ट्रस्ट चालू किया। मेरे 4 साल गए चालू करने में और मैं इसीलिए अभी सब कोई आता है वो पूछता है आपने प्राइवेट स्कूल में क्यों बच्चे डाले, आपने झेडपी में क्यों नहीं डाले, ऐसा मुझे पूछते हैं। तो मेरा कहना है कि ये जो भी बच्चे आ रहे हैं एक स्लम एरिया के है या जिनकी फैमिली डिस्प्यूट है, मिडिल क्लास कोई आश्रम में बच्चा नहीं डालता है, हाई लेवल का कोई आश्रम में बच्चा नहीं डालता है, तो इनको जरूरत है कि बाबा इनका जो टाइम है वो अच्छे बच्चों के अच्छे वातावरण में जाए। नमस्कार दोस्तों, मैं मेहुल शाह बातों ही बातों में आपका हार्दिक स्वागत करता हूं। किसी ने सच ही कहा है, जिसका कोई नहीं होता है उसका भगवान होता है। तो आई थिंक आज मुझे एक सौभाग्य मिला है कि मैं शायद से भगवान का इंटरव्यू ले रहा हूं फ्रॉम कमल अर्णव चैरिटेबल फाउंडेशन मुंबई। तो यहाँ पे मिस कमल काटकर मैम आजकल एक उभरते सितारे या एक टैलेंटेड लोगों को सपोर्ट कर रहे हैं। 20 लोग को यहाँ पे 20 स्टूडेंट्स है, ठीक है। कोई 4th स्टैंडर्ड में, 5th में, 6th में, 2nd में, 3rd में। तो आइए मैम से जानते हैं कि इनका जर्नी क्या है, कैसे वो इनको हेल्प कर रही है इन डेली रूटीन प्लस इन देयर डेली एक्टिविटीज प्लस इन देयर एजुकेशन एंड एवरीथिंग। सो हेलो मैम, नमस्कार, आपका हार्दिक स्वागत है हमारे इस शो में। तो मैम आपका क्या फील हुआ कि आपने ये फाउंडेशन शुरू किया, आपको क्या लगा, हमारे ऑडियंस को बताएंगे आप? पहले मैं मेहुल बी वेज एंड गो वेज मेहुल सर का धन्यवाद मानती हूँ कि मुझे यहाँ मौका दिया बोलने का। थैंक यू। मैं कमल काटकर कमल अर्णव चॅरिटेबल फाउंडेशन की संचालिका, ऑल ओव्हर कामवालीपासून सगळंच। तर मी आता सुरू कसं, आता मराठीतच बोलते मी, नो वरीज, कारण आता पटकन होईल, चालेल। सुरू कसं केलं, आता पहिल्यापासूनच एक माझ्या रक्तात, आता वेगळी इंटरव्ह्यू होईल, माझ्या रक्तातच होतं की कोणाला बाबा खरंच गरज आहे, एखादा मुलगा रस्त्यावर आहे बाबा, त्याला काही कपडे नाहीत अंगावर, किंवा कोणाला मला कुठे जरी काय असं दिसलं, अजून जरी झालं तर एक फील होतं की बाबा आपण 4 घास खातो तर त्यातले 2 घास तरी कोणाला तरी द्यावेत। त्या पहिल्यापासूनची माझी मनोवृत्ती तशीच आहे। त्याच्यामुळे मी खूप खडतर प्रवासात माझं लहानपणापासूनच आयुष्य गेलेलं आहे। त्याच्यात मी कसं माझं शिक्षण पण मी स्वतः मोलमजुरी करून मी शिक्षण घेतलं, कारण त्यावेळेला एवढ्या फॅसिलिटी किंवा एवढा पैसा नव्हता लोकांकडे। तर मी माझं स्वतः कमवून मी शिकले, लग्न झाल्यानंतर मी शिक्षण घेतलं, त्याच्यातून नंतर शिक्षण घेतल्यानंतर मी स्वतः नोकरी करू लागले। तर तेव्हा माझ्याकडे अशी 2 मुली आल्या की कोणाचं एक हँडिकॅप फॅमिली होती आणि एक मुलगी त्याची आई विहिरीत पडून ऑफ झालेली होती आणि बाप त्या मुली ठेवून फरार झालेला होता। त्याच्यातून त्या 2 मुली मी स्वतः सांभाळायला घेतल्या, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, लग्न लावून दिली। नंतर मला 11 वर्षानंतर मला स्वतःला मुलं झाली। त्याच्या अगोदर मी खूप लोकांना मदत केली, आमच्याकडे पैसा होता पण खायला कोण नव्हतं। त्याच्यातून एक वृत्ती झाली की ज्याला गरज आहे त्याला द्यावं। नंतर आता माझ्याकडं 2010-11 साली 2 मुलं अशी आली की बाबा त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांनी सुसाईड केलं होतं, आईनं दुसरं लग्न केलं होतं, तिथून सावत्र वडिलांचा त्यांना खूप त्रास होता। तर त्या मुलांना मी स्वतः घरामध्ये म्हणजे सांभाळायला घेतलं। तर त्याच्यातून एक संस्था निर्माण करायची मला एक सुचलं की बाबा आपण अशी 2च मुलं नाहीत, अशी समाजात कितीतरी मुलं आहेत की आज त्यांना गरज आहे। आपण आपल्या मिडल क्लास, आपण 4 भिंतीच्या आत जगतो, आपल्याला माहिती नसतं की स्लम एरियामध्ये काय चाललेलं आहे किंवा दारिद्र्य रेषेखालील जी जनता आहे तिथं काय चाललेलं आहे ते मला या ट्रस्ट सुरू केल्यावर माहिती झालं। आपण आपल्या विश्वामध्ये जगत असतो, आपल्याला खायला मिळालं, प्यायला मिळालं, कपडा मिळाला, 4 पैसे मोजमजा करायला मिळाली, आपण त्यातच धन्य मानतो। पण आपल्या जी खालची लेवल आहे तिथं काय चाललंय तिथे कोण जात नाही। पण आता समाज जागरूक झाला आहे, आपल्या इथं समाजसेविका, सोशल वर्कर आता तयार झालेत की ते स्लम एरियामध्ये जाऊन कुठली मुलं काय गांजा पितायत का, चरस पितायत का, काय वाईट नादाला लागलेत का, बिना शिक्षणाची काय अशीच फिरतायत का, तिथे आता समाजसेविका जाऊन तिथं मुलं तिथं बघतायत, तिथे काहीतरी त्यांच्यामध्ये काय बदल घडतोय का, नाही तर ती मुलं माझ्या इथं किंवा या ट्रस्टमध्ये आणून सोडतात की आज खरी गरज शिक्षणाची आहे। कारण शिक्षण मिळालं तरच माणूस पुढे जातो, नाहीतर दुसरं मग काहीच शिक्षण नसेल तर त्यांना आज कुठेही जा,
आता डान्स करतो मुलगा, आज कुठे ऑडिशनला जरी गेला तरी आज कुठेतरी त्याला सुद्धा डॉक्युमेंट मागणार. आज तू किती शिकलायस, तुझे सर्टिफिकेट्स काय आहेत. कुठेही गेलं तरी विदाऊट शिक्षणाचं आज महत्व भरपूर आहे, ते मी बरोबर. देते. आज मी या मुलांना चांगल्या प्रायव्हेट शाळेमध्ये घातलेलं आहे. कारण काय आहे की आपली मुलं सीबीएसई शिकतायत, आपली मुलं इंग्लिश मीडियम मधून शिकतायत. तर आज ह्यांना पण अधिकार आहे की त्यांच्या बरोबरीनं नाही पण त्यांच्या पाठीमागून तरी जायचा. कारण त्याच्याशिवाय शिक्षणाशिवाय चांगला नागरिक घडू शकत नाही. म्हणून मी आज एका मुलाची 20,000 रुपये फी भरून त्यांना मी आज चांगल्या शाळेत शिकवते. त्यांना राहायला मी चांगला बंगला, मी भाड्यानंच आहे, कारण माझी तेवढी कपॅसिटी नाही की कुठे विकत घेऊन आता त्यांना देईन. तिथे मी 44,000 रुपये भाडं भरते. तिथं त्यांना एक चांगलं राहणीमान देते, त्यांना कपडा देते, चांगलं अन्नधान्य देते, शिक्षण देते. आणि माझं आता पुढे माझं आता हे झालं वर्तमान, जे काय सांगितलं तो झाला भूतकाळ. आता भविष्य काळ असा आहे की बाबा ह्यांना कुठेतरी चांगलं शिक्षण देऊन, आज माझा एक 10वी झालेला मुलगा मी पार्ट टाइम का होईना, पार्ट टाइम नाही 2 ते 10 जातो म्हणजे फुल टाइम झालं. इथे मोबाईल शॉपिंग मध्ये मी त्याला लावलाय का, त्याला काहीतरी शिकायला मिळेल. यांना स्वतःच्या पायावरती यांना उभं करायचं. त्यांना ITI मध्ये आता त्याचं ऍडमिशन झाले 10वी झाल्यानंतर. एक मुलगा आहे तो डान्स क्लासला जातो, तो त्याला त्याच्यातच करिअर करायचं आहे, त्याच्यामुळे तो सारखा तो डान्स मध्येच असतो. आता इथून पुढे यांना कुठे काय करायचं आहे काय आहे बघ, त्यांच्या मनानं बघतील. त्याच्यामध्ये टॅलेंट होतं ते मी त्याला पुढे नेलं. तो मुलगा आहे त्याला मला जे येत नाही तो सॉफ्टवेअर मध्ये हार्डवेअर मध्ये तो बऱ्यापैकी कुठले वायर कुठं जोडायची काय त्याला बरंच नॉलेज आहे, म्हणून मी त्याला ITI देते. असं जे काय कोणाला कशामध्ये जरा शिकायची काय असेल इच्छा, एक मुलगी सिंगिंग चांगलं करते, एक मिमिक्री करतो, त्याला करायला माझं आहे की बाबा त्याने पुढे काहीतरी चांगलं करावं. आता तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं, असं नाही की मी माझ्या जीवावर, माझा सोर्स 5 पैसे पण नाही. त्या दिवशी मॅडमनं आता काय नाश्ता दिला, त्यातून तिने काय मॅडमने मला काय थोडेफार पैसे दिले, त्याच्यातून थोडंसं इकडं करते. माझं असं आहे की लोक मला जे काय डोनेशन देतात त्याच्यातून मी या मुलांचा मी खर्च करते. आणि इथून पुढे मला असं लोकांच्याकडून मदत मिळावी आणि मला मिळते पण, नाही असं नाही, आणि त्यातून मी या मुलांचं भवितव्य घडवावं. थँक्यू. तो आता मॅडम सरांनी मला इथे प्लॅटफॉर्म देतात, प्लॅटफॉर्मच म्हटलं पाहिजे. मी आतापर्यंत मॅडम. कोणाला इंटरव्ह्यू नाही दिली, थँक्यू आज फर्स्ट टाइम मी इंटरव्ह्यू देते. मॅडम. त्यात काय हे आमच्या माझ्या जे कंपनी आहे हे माझं सौभाग्य आहे की आम्हाला देवाने काय घटलं की लाईक मी तुम्हाला भेटलो त्या दिवशी भेटलं. आणि आपने आपको पूरा स्टोरी बताया, जर्नी बताया. बरोबर. सो आई थॉट के आपका जर्नी, आपका स्ट्रगलिंग, आप कैसे आपने स्टार्ट किया, फिर आप कहाँ पे आए, अभी आप कहाँ पे हो, आप किस सिचुएशन में ऐसे लाइक अच्छे लोग का पाल रहे हो, उनका हेल्प कर रहे हो ताकि इनको एक अच्छा प्लेटफॉर्म मिले आगे जाके फ्यूचर में. जैसे कहा कि आपका कोई इधर डांसर है, डांसर कोई है. सिंगर है, कोई, तो मैम आजकल के जमाने को टैलेंटेड लोग चाहिए मार्केट में. बराबर. तो आई जस्ट थॉट कि चलो आज मैं और मेरी टीम हम आपसे मिले. अभी हम पूरा आप एक ट्राई करेंगे. माध्यम हुए. थैंक यू मैडम. हम लोग पूरा ट्राई करेंगे कि हम ये अपना एक शॉर्ट इंटरव्यू, भले शॉर्ट इंटरव्यू है बट एक शॉर्ट इंटरव्यू हम लोगों तक पहुंचाए पहुंचाए. ताकि लोग आप तक रीच हो और बराबर. मैसेज आप पे पास हो सके. पास कर सकते. तो दोस्तों ये एक स्मॉल इंटरव्यू था मैडम के साथ. स्पेशल थैंक्स को मैम को, उन्होंने उनका एक कीमती समय दिया हमको. सो मेरा एक पर्सनल रिक्वेस्ट है, आपके सामने स्टूडेंट लोग बैठे हैं, ठीक है, दे आर वेरी टैलेंटेड. जो भी कुछ आपका लाइक हेल्प हो सके in terms of education, in terms of clothes, in terms of donation, please feel to contact Kamal Arnav Charitable Foundation on the given number, on given email ID, and if you can, then please support them for their future education and future growth. So this was Mehul Shah winding up for today finally, and really today being a Sunday, मेरा एक सौभाग्य है कि पहले हमने एक एनजीओ का इंटरव्यू लिया जो लोग कैंसर लोग को सपोर्ट कर रहे हैं, देन सेकंड में इंटरव्यू लिया फ्रॉम द सेम एनजीओ एजुकेशन का, एंड नाउ थर्ड हम एक फाउंडेशन में आके मैम का कहानी सुना. इट्स लाइक रियली इंस्पायरिंग टू अस. तो प्लीज AM केयर फाउंडेशन और कमल अर्नव चैरिटेबल फाउंडेशन को प्लीज कांटेक्ट कीजिए एंड ट्राई टू सपोर्ट देम ऑन द गिवन क्रेडेंशियल. हम आपको शॉर्टली सब डिस्क्लोज करेंगे. Finally, this is Mehul Shah. I am signing off for today. Have a great day. Bye and wait for my next episode. Thank you very much. Thank you. Thank you.